सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। अपोरा येथील एका नाईट क्लब मध्ये शनिवारी 6 डिसेंबर रोजी रात्री उशिरा भीषण आग लागली। सिलेंडर स्फोटाची शक्यता व्यक्त होत असून काही क्षणातच आग संपूर्ण क्लब मध्ये पसरल्याने बचाव कार्यालाही वेळ मिळाला नाही। या दुर्घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून मृतांमध्ये बहुतांशी क्लब मधील कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। घटनास्थळी अग्निशामक दलाने मोठ्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत। पबमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का याची चौकशी सुरू आहे। डेथ झाले 23 डेथापैकी ऑलमोस्ट 3 फिमेल आसा, बाकीचे मेल आसात। चडशे त्यांचे लेबर आसा अशें दिसून येता। एक हांवें युनिफॉर्मान आसा म्हणून ऑलमोस्ट आमचे फायर स्टाफ, पुलीस स्टाफ हे सगळे इन्सिडंट जाता हांगासर पावले। तांच्यांनी कंप्लिटली उजो पालोवपाचो किंवा सगळो कंट्रोल घेतलो, बट वाचोवपाक कोणाक शकले ना। जे लोक भायर सरलेले ते फक्त वाचले, पण एकंदर जर पळयत जाल्यार त्या क्लबाची सिच्युएशन्स व्हेरी म्हणजे कसले नॉर्म्स फॉलो न केल्ले आसा, कसली सेफ्टी फॉलो न केल्ली आसा। होच प्रिलिमिनरी इन्क्वायरी करताना मागीर कळ्ळां की विदावट एनी म्हणजे बाकीची सेफ्टी, फायर सेफ्टी परमिशन्स हे ते न घेताना अशा पद्दतीचो हो क्लब चलतालो। इनशॉर्ट म्हणजे खंयच्या परमिशनाचेर चलतालो ते व्हेरीफाय करचें पडटलें। एट प्रेझेंट उलोवप योग्य जावचें ना, बट जो इन्सिडंट जालो तो योग्य जावंक ना। जेंच्या जे मृत जाले त्यांच्या प्रती शोक व्यक्त करता, त्यांच्या फॅमिलीच्या दुःखात आम्ही सहभागी आसा। तेव्हा खूप वाईट दिसता की अशा पद्धतीचे इन्सिडंट्स आमच्या गोंयांत आनी ट्युरिजम स्टेटीत जाला। खूप खेद व्यक्त करता आणि जो कोण चलयतालो हो क्लब ताजेर स्ट्रिक्टली एक्शन ही जातली। ज्यांच्यांनी परमिशन्स दिल्या, ज्या खातीर जर आसत कसलेय परमिशन्स दिल्या जर आसत विदावट नॉर्म्स फॉलो करिनासत जाल्यार तेजेरूय बी सरकार योग्य ती एक्शन घेतली आणि बाकीची फुडली सगळी कारवाई सुरू आसा। आत्ता ज्यो 23 डेड बॉडीज ज्यो भितर मेल्या त्यो फक्त 2 जण हे जळून मेल्या, बाकीचे उरलेले सगळे गुदमरून मेल्या। अकॉर्डिंग टू अवर सफोकेट जावन मेल्या अकॉर्डिंग टू अवर पुलिसांच्या म्हणण्या प्रमाणे, पण सगळ्यो पोस्टमॉर्टमा खातीर व्हेल्या। तेजे डिटेल कॉज आनी ते फायंड आउट करतले, उजो कसो लागला आनी बाकीची हे कितें ताजी सगळी इन्क्वायरी ही डिटेलान इन्क्वायरी जातली। ताज्या उपरांत जेका बिहायंड द बार्स घालपाक जाय, पनीश करपाक जाय, त्या सगळ्या जाणां पनिशमेंटूय करतले। या हेचेर एक्शन जातली तशें, आनी जर विदाउट परमिशन जर बाकीचे क्लब सरळ म्हणणें आसा की फायर सेफ्टी नासतना किंवा प्रॉपर कन्स्ट्रक्शन लायसन्स आनी हे नासतना खंयचेच क्लब हे चलपाकूच जायना। बट काही जण हे नॉर्म्स फॉलोच करिना, स्थानिक पंचायत लेवलाचेर अशा पद्दतीची परमिशन्स घेवन एक एकदां चलयता म्हणून ते फायर आनी हांच्या लक्षातूय येना, वा पुलिशेकूय बी तेजेरी प्रॉपर खंयची लायसन्स घेतल्या न घेतल्या खबरूय नासता। हो अशा पद्दतीन चलता। बट इन फ्युचर अशा पद्दतीचे क्लब्स आमी चलोवपाक फ्युचर हांव म्हाज्या फायर डिपार्टमेंटाक अकॉर्डिंग टू द फायर सेफ्टी प्रत्येकाची चॅक करपाक लायता। ट्युरिस्ट किंवा गेस्ट हांगासर आशिल्ल्याची खबर आसा भितर मरण पावले तातूंत? इन्फॉर्मेशन मेळ्ळा त्या प्रमाणे टेंटेटिवली आतांच्या घडीक तरी 3 ते 4 जण ट्युरिस्ट अशें दिसता, बाकीचे सगळे अकॉर्डिंग तेच्या युनिफॉर्मा वयल्यान तांचे स्टाफ अशेंच दिसता। सो एनी इन्फॉर्मेशन कितल्यांक हे इन्सिडंट जालो ताचे बद्दल बीन कितें कळ्ळां?
कसं ट्रिगर झालं म्हणजे कसं एकदम trigger झालं? कसं स्प्रेड जावपाक कारण एकंदर प्रमाणे कितें वयर उजो लागलो आनी भायर येवपाक मेळना असल्या कारणान ते थोडे जे सकयल रावले आनी कंप्लिटली वयर पेटपाक लागले. जे भायर सरून आयले तेच जगले, फक्त भितर उरल्याच्या खातीर सकयल जे वचून म्हणजे अंडरग्रावंड जे तो किचन कितें एरिया आसा थंयसर जे रावले ते सगळे जाण गुदमरून हे जाल्ले आसा. कसो उजो लागलो आनी कित्याक लागलो ते आतां कळूंक ना. 23 म्हणटा पळय त्या Total आंकडो सगळे चेक 23 केल्या आसा. उपरांत काय आनी चेक करप चालू ना सगळें चेक केलें ऑलमोस्ट सगळ्यांक आमचे फायर आनी पुलीस सगळे भितर वचून चेक केले. लोकल बाकीचे सगळे आशिल्ले Injuries? बॉडीज मेळ्ळे इंजरीज जाल्ले कोण ना कोण नाही. सर असे जे क्लब असतात त्यांच्याकडे फायर डिपार्टमेंट अथवा बाकीचे अधिकारी वर्ग असतात ते लक्ष देऊन जातील असे नाही. सांगता प्रसन्न समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.